आपण डिप्रेशनमध्ये आहात का? आजकालच्या तणावपूर्ण जीवनात अनेक तरुणी मानसिक तणाव, निराशा आणि डिप्रेशनचा सामना करत आहेत. समाजात यश, सौंदर्य, पैसा, तुलना, स्पर्धा या सगळ्या गोष्टींचा एवढा दबाव असतो की अनेकांना स्वतःचं अस्तित्वही फिकं वाटायला लागतं. विशेषतः जेव्हा अपयश येतं, एखादं नातं तुटतं किंवा आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही, तेव्हा आपलं मन खचतं आणि हेच डिप्रेशनचं बीज असतं. पण डिप्रेशन म्हणजे शेवट नाही, तर स्वतःला नव्याने शोधण्याचा टप्पा आहे. ही वेळ केवळ सहन करण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी आणि स्वतःकडे पाहण्याची संधी म्हणून वापरण्यासाठी आहे. डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी सर्वप्रथम गरज आहे स्वतःला वेळ देण्याची. आणि मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे. आपण रोज दुसऱ्यांसाठी धावत असतो, समाजाच्या अपेक्षा पूर्ण करत असतो, पण स्वतःला मात्र विसरत असतो. म्हणून रोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या. मन मोकळं ठेवा. जे वाटतं ते लिहून काढा. एखाद्याशी बोलत राहा, प्रार्थना करा. यातून मन आपलं हलकं होत असतं. दुसरं महत्वाचं पाऊल म्हणजे शरीर आणि मनाची काळजी घेणं. सकाळी लवकर उठून थोडा व्यायाम करा, प्राणायाम करावा. योग, ध्यान यामुळे मन शांत राहत असतं. सकस आहार, भरपूर पाणी प्यायला पाहिजे आणि झोप ही भरपूर घ्यायला पाहिजे. हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी सर्वात मोठं सामर्थ्य असतं सकारात्मक विचारांचं. तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुम्ही अपयशी नाहीत. तुमच्यात खूप सामर्थ्य आहे. हे स्वतःला सतत आठवत राहा. या ठिकाणी एक उदाहरण द्यायचं झालं तर विराट कोहली, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू, यालाही एकेकाळी डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. इंग्लंड दौऱ्यामध्ये त्याचा फॉर्म पूर्णपणे खराब झाला होता. सलग अनेक डावात तो अपयशी ठरत होता. त्याच्यावर टीकेचा भडीमार होत होता. त्याचं मन खचलं होतं. त्याने स्वतः कबूल केलं की माझं मन शांत नव्हतं, झोप लागत नव्हती, मी डिप्रेशनमध्ये होतो. पण त्याने हार मानली नाही. त्याने मन शांतीसाठी ध्यान आणि योग सुरू केलं. त्याने स्वतःला वेळ दिला. काही काळ क्रिकेटपासून दूर राहिला. आणि मित्रांनो, पुन्हा मैदानात जबरदस्त पुनरागमन केलं. आज तो फक्त एक यशस्वी खेळाडूच नाही, तर लाखोंना प्रेरणा देणारा एक नेता आहे. विराट कोहलीचं उदाहरण आपल्याला शिकवतं की यशस्वी लोक सुद्धा डिप्रेशनचा सामना करतात, पण त्यांचं वेगळेपण त्यातून बाहेर पडण्यात असतं. तुमचं आयुष्य थांबलं नाही आहे. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की आता काहीच उरलं नाही, पण खरं तर आयुष्य आपल्याला दुसरी संधी देत असतं. ती संधी ओळखा. जर तुमचं एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल तर दुसरं स्वप्न उभा करा. जर एखादं नातं तुटलं असेल तर स्वतःशी नवीन नातं जोडा. सकारात्मक पुस्तकं वाचा, प्रेरणादायी व्यक्तींच्या गोष्टी ऐका, समाज उपयोगी कार्यात सामील व्हा. आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात जर आपण प्रकाश पसरवलात तर तुमचं आयुष्यही उजळेल. सर्वात महत्वाचं, स्वतःशी प्रामाणिक राहा. जे वाटतं ते नक्की बोला, लपवू नका. मदतीची गरज वाटली तर मनोचिकित्सकाची मदत घ्या. यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही. हे एक धैर्याचं लक्षण आहे मित्रांनो. आणि आयुष्यात अंधार येतो,
पण तो कायमचा राहत नाही. काही वेळेची सावली आहे. तुम्ही उभे राहा, चालत राहा. प्रकाश जवळच आहे. तुमचं जीवन अमूल्य आहे. तुम्ही कोणीतरी साठी संपूर्ण जग आहात. तुमचं अस्तित्व खूप काही बदलू शकतं. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. आणि जर स्वतःवरती विश्वास असेल ना, तर पृथ्वी तलावरची कोणतीच गोष्ट आपल्याला अशक्य नाही. शेवटी एवढंच की डिप्रेशनमध्ये अडकून राहू नका. त्यावर मात करून पुढे चालत राहा. अंधारामध्येही जर एक पाऊल टाकलं तर प्रकाश स्वतःहून पुढे येत असतो. त्यामुळे डिप्रेशनमधून बाहेर निघा.